अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे शुक्रवार, श्रावण महिन्यातला शुक्रवार। तर बघा, श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यामध्ये जितकं होईल तितकं सेवा करायची आहे, कारण ह्या सेवेचं फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळत असतं श्रावण महिन्यामध्ये आपण सेवा केल्याचं। तर आता चातुर्मास पण सुरू आहे आणि चातुर्मास म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आपण करायची असते। जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथं माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं। माता लक्ष्मी तिथे आपोआप येत असते, त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर उद्या आहे शुक्रवार, माता लक्ष्मीचा वार आहे। घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने माता लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या सर्व काही सेवा उद्या करायच्या आहेत। तर काय सेवा आहेत, कशा करायच्या, त्याची पूर्ण डिटेल माहिती बघूया, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात प्रथम आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक श्रावण महिन्याला सत्यनारायण हा करायचा असतो। बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण केला तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदत असते। चिरकाल लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत असते, कारण हे माता लक्ष्मीचं सगळ्यात प्रभावी व्रत मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीचं। त्याच्यामुळे सत्यनारायण हा आवर्जून करा। तुम्ही अजूनही नसेल केला तर उद्या तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर आणून घ्या ह्या महिन्यामध्ये आणि त्याची स्थापना करा। श्रीयंत्रावर का आपण कुंकुमार्चन केलं तर माता लक्ष्मीला ते अतिशय प्रिय असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही। अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते। विनाकारण होणारा खर्च, कारण पैशाला यायला एकच वाटा असते पण जायला त्याला 12 वाटी असतात, त्याच्यामुळं घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही। बघा, 10,000 रुपये सॅलरी असणारा माणूस, त्याच्याकडे पैसा महिना संपतो पण त्याच्याकडे पैसा टिकून राहतो, पण 1,00,000 रुपये असणारा माणूस त्याच्याकडे शेवटी पैसा नसतो। महिना संपत आला त्याची सॅलरी पण संपते, कारण तुमच्याकडे खर्च विनाकारण होतो आणि इथं लक्ष्मी नांदत नाहीये। 10,000 वाल्याकडे लक्ष्मी नांदते पण 1,00,000 वाल्याकडे लक्ष्मी नांदत नाही, कारण तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाहीये। स्थिर लक्ष्मी आपल्याला हवी आहे, आपल्याला चंचल लक्ष्मी नकोय। त्याच्यासाठी तुम्हाला श्रीयंत्रा कुंकुमार्चनची सेवा करायची आहे, याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते। तर लक्ष्मी स्थिर असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो। मग तुम्हाला 10,000 जरी सॅलरी असेल तर तुम्ही खाऊन पिऊन तुमचं काहीतरी सॅलरी मागे राहते, याला आपण लक्ष्मी स्थिर म्हणतो। त्याच्यानंतर आपण जेव्हा आता हे चातुर्मास सुरू आहे आणि तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करून जर सेवा केली तर भगवान विष्णूची अधिक कृपा तुमच्यावर प्राप्त होत असते। व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूंचं सगळ्यात प्रभावी हे स्तोत्र मानले गेलेलं आहे आणि याचं पठण तुम्हाला करायचं आहे, कारण श्रद्धेनं सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच। त्याच्यानंतर तुम्हाला उद्या विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे। विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू नामावली, भगवान विष्णूंचे 1001 नावं तुम्ही घ्यायची आहेत, कारण ही सुद्धा सगळ्यात प्रभावी भगवान विष्णूंची सेवा आहे। बघा, जितक्या सेवा करताना तितकं तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि तितकंच तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदेल। कारण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक दुःख संकट असतात। कोणती सेवा कधी कामी येईल आपल्याला काहीच सांगता येत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी तुम्हाला काही ना काही सेवा करत राहायचं आहे, कारण आता श्रावण महिना सुरू आहे आणि पूर्ण श्रावण महिना तुम्हाला सेवा करायची आहे। जितकी होईल तितकं सेवेचं पुण्य तुमच्या पदरात तुम्हाला साठवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात छोटे उपाय करायचे आहेत। म्हणजे काय तर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं। हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते। तुमच्या मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा, हळद गोमूत्र टाकून, आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं, म्हणजे हळदीनं उंबरठा सारून घ्यायचा तुमचा। याने लक्ष्मी आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये आणि ती आपल्या घरामध्ये येऊन स्थिर राहत असते। तुमच्या घरातली अलक्ष्मी काढता पाय घेत असते, कारण घरात लक्ष्मी आली की अलक्ष्मी घरातून निघून जात असते आणि जिथे अलक्ष्मी नांदते तिथं लक्ष्मी माता कधीच येत नाही, तिथं ती थांबत पण नाही। त्याच्यामुळे तुम्हाला घरात हे छोटे उपाय पण करायचे आहेत। त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या मेन दरवाज्यावर कापूर जाळायचा आहे। त्याच्यात 2 लवंगा, 1 कापूर घ्यायचा आणि त्याचा धूर तुम्ही तुमच्या मेन दरवाजावर करायचा आहे। म्हणजे तुमच्या मेन दरवाजावर जी काही नेगेटिव्हिटी, नकारात्मकता असेल ती तुमच्या घराच्या बाहेरच जाईल, घरामध्ये प्रवेश करणार नाही।
कापूर नुसता आरतीसाठी उपयोग करायचा नाही त्याचा, कारण त्याचे अनेक आपल्याला फायदे होतात. तर मेन दरवाजा तुम्ही कापूर जाळायचा, याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आपल्यावर. कारण मेन दरवाजामधूनच आपल्या लक्ष्मी पण येत असते आणि लक्ष्मी सुद्धा येत असते. कारण मेन दरवाजावर तुमच्या कवड्याचं तोरण असेल, उंबारट्यावर हळदीचं लेपन असेल, तुमचा दरवाजा स्वच्छ पुसलेला असेल, तुमचं अंगण स्वच्छ असेल, तर माता लक्ष्मीला बोलवायची पण गरज नाही, ती आपोआप तुमच्या घरामध्ये येत असते. कारण घरातल्या कुलस्त्रीने हे उपाय जर केले तर सदैव घरामध्ये तुमच्या लक्ष्मी नांदत असते. कारण ती आपल्या घरातली जी कुलस्त्री सेवा उपाय करते ना, तिच्यावरती अधिक प्रसन्न होत असते आणि त्याचा फायदा पूर्ण घराला, पूर्ण कुटुंबाला होत असतो. त्याच्यामुळे हे उपाय ना आपल्या घरामध्ये सतत करत राहायचं. तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडू नये, तुमच्या किचनमध्ये कधीही अन्नाची पुरवठा भरभरून राहावा, यासाठी तुम्हाला तुमचा किचन वाटा स्वच्छ पुसून घ्यायचा, गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा. अगोदर सर्व काही आपलं कामं वगैरे आवरून घ्यायचे आणि स्वच्छ गॅस धुवून पुसून घ्यायचा. नंतर तुमच्या देवघरात पूर्ण मातेची मूर्ती किचन वाट्यावर ठेवायची तांदळाच्या राशीमध्ये. त्याच्यानंतर गॅसची पूजा करायची, अन्नपूर्णा मातेची पूजा करायची, तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि तिला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सदैव तुझी कृपा असू दे. म्हणजे आपण अशी पूजा किचनमध्ये जर अन्नपूर्णा मातेची केली तर आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही. तर असे छोटे उपाय खूप जास्त कामी येत असतात आपल्याला, आपण आपल्या घरामध्ये सतत जर केले तर. उद्या शुक्रवार आहे, याच्यातले कोणतेही उपाय तुम्ही उद्या करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परपूज्य गुरुमाऊली चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.